शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। 17 उमेदवारांची यादी जाहीर तर आणखी 5 उमेदवारांची लवकरच घोषणा। खासदार संजय राऊतांची माहिती। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सामाजिक युतीची घोषणा करत वंचितकडून उमेदवारांची यादी जाहीर। अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या रिंगणात। लोकसभा प्रचारामध्ये आघाडी नसल्याने अजित पवार नाराज। खडकवासला पदाधिकाऱ्यांच्या समोर नाराजी व्यक्त करत कामाला लागण्याचे अजितदादांचे आदेश। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊतांना उमेदवारी तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी तर ठाण्यातून राजन विचारे उमेदवार। सांगलीच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम तर चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी। काँग्रेसच्या दावेदारीमुळे महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच कायम। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर तर खैरेंना उमेदवारी जाहीर होताच अंबादास दानवेंच्या नाराजीची चर्चा तर कोणतीही नाराजी नाही, दानवेंची स्पष्टोक्ती। गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास नागपुरात महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन तर भाजपच्या होम पेजवर गडकरींविरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात काटेकी टक्कर। नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा तर आपल्याला कल्पना नसल्याची भुजबळांची स्पष्टोक्ती। सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचं शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींची घेणार भेट तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी। तिचारी गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचं समन्स। आज हजर राहण्याचे आदेश तर कीर्तीकरांच्या अटकेचीही शक्यता। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार रामटेक आणि गडचिरोलीमध्ये दाखल करणार उमेदवारी अर्ज। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रेसचा देशभरात प्रचार। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि खरगेही प्रचारात उतरणार। महायुतीने अमरावतीमध्ये नवनीत राणांना उमेदवारी दिल्यास प्रहारही उमेदवार देणार। आमदार बच्चू कडूंचा थेट इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।